तुम्हाला ही वेट लॉस करायचंय का आणि तेही मस्त असं चमचमीत खाऊन, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. हाय प्रोटीन ब्लॅक चना कबाब बनवायला अगदी सोपी आणि खायला म्हणाल तर एकच नंबर. सर्वात आधी ना आपण एक वाटण करून घेऊ. त्यासाठी लसूण, आलं आणि मिरची हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे काळे चणे. तर हे चणे मी आधी 5 ते 6 तास भिजत ठेवले होते आणि त्यानंतर कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन हे छान असे शिजवून घेतलेत. ते असे मॅशरने आपण छान बारीक करून घेऊ आणि त्यामध्ये घालूया 2 चमचे भाजून घेतलेलं बेसन, त्याचबरोबर कांदा, शिमला मिर्च, गाजर, बीटरूट आणि वाटून घेतलेला आलं लसूण मिरचीचा ठेचा. त्याचबरोबर यामध्ये घालूया जिरा पावडर, धना पावडर, मीठ, हळद आणि लाल तिखट आणि वरतून थोडीशी छान अशी कोथिंबीर. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याचे ना छोटे छोटे आपण कबाब बनवून घेऊया. कबाब बनवत असताना खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, असे मध्यम आकारामध्ये सर्व कबाब बनवून घ्यायचे आहेत. कबाब बनवून झाले की ते तव्यावरती किंवा कढईवरती थोडंसं तेल लावून ना दोन्ही साईडला छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे शालो फ्राय करून घेऊ शकता, पण आपली ही वेट लॉस रेसिपी आहे त्यामुळे इथे आपण कमीत कमी तेलाचा वापर करणार आहोत. मध्यम गॅसवरती आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान असे 4 ते 5 मिनिटे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर आपले कबाब हे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर आपण एक चटणी बनवूया. त्यासाठी घेऊया लसूण, आलं, मिरची, थोडंसं पनीर, जिरं, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ आणि त्याचबरोबर घालूया 2 चमचे दही. आता हे मिक्सरला छान असे बारीक वाटून याची चटणी बनवूया. आपले कबाब आणि चटणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर.